शुभ सकाळ सगळ्यांना. तुमचं दीप्ती बोंबे या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज सकाळी सगळं आवरून झालं आहे आणि तनिष अभ्यास करायला बसलेला आहे. हे बघा, तनिष अभ्यास करतोय आणि दीदी बाहेर रांगोळी काढते. थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा, दीदीचं रांगोळी काढायचं काम चालू आहे. माझं सगळं आवराआवरी चालू आहे. आता जेवणाची तयारी करायला घेतले. तर जेवणासाठी बिर्याणी करायला घेतले, ते तुम्हाला रेसिपी दाखवते. बघा, आता ही मटण बिर्याणी बनवायला घेतले. त्याच्यासाठी 1 किलो मटणला 1 तास आधी अद्रक लसूणची पेस्ट थोडी लावून ठेवली होती. त्यानंतर हे असे खडे मसाले आहेत. हे आपण आधी मटण थोडंसं कुकरला 2 शिट्या लावून घेऊ. त्यासाठी आपण आधी गॅसवरती कुकर ठेवूया. त्याच्यात आपण 2 पळी तेल घालून घेऊया. आता आपण त्या कुकरमध्ये पहिले तेजपत्ते घालूया, 2 तेजपत्ते. त्यानंतर आपण चक्रीफूल घालूया, चक्रीफूल, थोडीशी दालचिनी घालूया. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लवंगा घालूया थोड्या आणि थोडं त्याला हलवून घेऊया. त्यामध्ये विलायची घालूया, 4-5 विलायची घालूया. ते चांगलं हलवून घेऊया. त्याला असं थोडं स्मेल चांगला यायला लागला ना की त्याच्यामध्ये असं मसाल्यांचा, खडे मसाल्यांचा वास यायला लागला की त्याच्यामध्ये 2 मिरच्या पण त्या तोडून घालूया. अख्ख्या घातल्या तर तोंडावर उडतात त्या. बघा, तोडून घालूया. आणि त्याच्यानंतर आपण जे मटण आहे ते मटण आपण घालून घेऊया. मटणामध्ये फक्त आलं लसूणची पेस्ट लावले त्याला आणि थोडंसं मीठ लावले, जास्त नाही. ते घालूया. मटण घालून घेऊया. त्याला आपण चांगलं हलवून घेऊया. आता छानपैकी हलवून घेतलं ना तेलामध्ये फ्राय करून घेऊया मटणाला. मटणाला थोडं पाणी सुटेल, तुम्ही बघू शकता. हे बघा, थोडं पाणी सुटलंय. झाकण देऊन ठेवूया त्याला. थोडी वाफ आली की परत एकदा हलवून घेऊया आपण त्याला. तांदूळ भिजवलेले घालून घ्यायचे. हे बघा, पूर्ण तांदूळ असे त्याच्यामध्ये पाणी घालून घालायचं आपल्याला. पाण्यासकट घालायचे नाही आणि ते हलवून घ्यायचे, नाहीतर तांदूळ एकमेकांना चिपकतात. असे मोकळे झाले पाहिजे. आपला भात राईस पूर्ण मोकळा झाला पाहिजे. सिटी पण एक झालेली आहे आपली. ते तांदूळ पण आपला दिसतोय. त्याच्यामध्ये आधी थोडं बघून घ्यायचं. पाण्याला थोडी उकळी यायला लागले, थोडं पाण्याला उकळते तेव्हा आपण टाकू शकतो थोडं पाण्यात मीठ बरोबर आहे की नाही असं. बरोबर नसलं तर परत टाकू शकतो, कारण तांदूळ आणि लागला ना भात तर मग बिर्याणीला मजा नाही येणार ना. त्याच्यामुळे आता आपल्या कुकरच्या पण 2 शिट्या झाल्या. आपण गॅस बंद केला आहे. तोपर्यंत भात उकळू द्या. 2 शिट्या झाल्यात. आता कुकर उतरून ठेवूया आपण साईडला वाफ जायला. तोपर्यंत आपण गॅस पेटून घेऊ. आणि तुमच्याकडे लोखंडाची कढई, तवा काय असला तर ठीक, नसला तर दुसऱ्या ह्याच्याकडे म्हणजे शक्कर. तेल आता छान तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये बघा, आता असं कट केलेला कांदा अर्धा तो असं सोडायचा छान असा. बघा, आणि तो फ्राय करून घ्यायचा गोल्डन ब्राऊन होतपर्यंत. झालं की आता तुम्हाला मी गोल्डन ब्राऊन झाल्यावरती परतायचं त्याला, चांगला परतून घ्यायचा. जोपर्यंत आपला कांदा गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपण चांगला असा परतून घ्यायचा कांदा. कांदा गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपण एक साईडला इकडे पाणी ठेवलं, तांदूळ ठेवलं तिथं. त्याला उकाळ छान आहे बघा, मस्त उकळ यायला लागले. आता ते तांदूळ आपण बघायचे असे बोटाने शिजलेत का, असे थोडे बाकी आहे ते बघा, असे मोकळे झाले पाहिजे एकदम. बघा, असे थोडे शिजायचे. थोडे शिजले की आपण मग त्याला गाळून घेऊया. त्याचं पाणी पूर्णपणे गाळून घ्यायचं दुसऱ्या भांड्यामध्ये. हे बघा, आता तांदूळ आपला छानपैकी शिजलेला आहे. हे बघा, तांदूळ पण एकदम मोकळा झाला. आता आपण काय करायचं, गॅस बंद करायचा खालून आणि आपलं तांदूळ पूर्ण पाणी गाळून दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा. आता बघा, मी ह्याच्यात ना दुसऱ्या भांड्यामध्ये असं काढून घेते. पाण्यातनं पूर्ण हे करून टाकायचं. नंतर त्यामधलं तुम्हाला लिंबू वगैरे सगळं काढून टाकायचं असेल ते काढून टाकायचं. मोकळा होतो मग. आणि अर्धा तास आधी भिजत घातल्यामुळे असं लांब होतं तांदूळ. आणि तुम्ही लगेच करायला घेतले ना तांदूळ टाकून तर तांदूळ होतो चांगला, पण लांब नाही होणार, असं छोटंच राहील म्हणजे असं. तरी तसं पण करून दाखवेल मी तुम्हाला. डायरेक्टपेक्षा ही छान होते बिर्याणी. पूर्ण 1 किलो मटनला 1 किलो तांदूळ घ्या. तुम्हाला कमी लोक खाणार तांदूळ 1.5 किलो घेतला तरी चालेल. 1 किलो मटणाला तेव्हा त्याची तर आणखी छान होते. 1 किलो मटनमध्ये 1.5 किलो तांदूळ. हे बघा, आता मी पूर्ण घेते. हे बघा, आता ब्राऊन व्हायला सुरुवात झाली थोडी. त्याला सारखं हलवत राहायचं आहे.
जेवढं तुम्ही कांद्याला हलवून घ्याल त्यावेळेला तोपर्यंत चांगला होईल, नाहीतर मग साईडचा जळून जातो आणि मध्ये कच्चा राहतो असं होतं. साईडला लाल लाल होईल. बघा आता पातेल्यामध्ये आपल्याला 4 ते 5 चम्मच पळीने तेल घालायचं आहे. आपल्याला आता बिर्याणीची दमची तयारी करायची. 4 ते 5 पळीने तेल घातले त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये तमालपत्र घालते 2. त्याच्यात 2 तमालपत्र घालते. आणि ना बिर्याणीला कधी पण असं मोठा झाऱ्यासारखा चम्मच घ्यायचा जेणेकरून आपला हात भाजणार नाही पातेल्याला करताना. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट, कारण का आपण मगाशी पण अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे मटणाला. 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट तिला चांगली फ्राय करून घ्यायची तेलामध्ये. चांगली फ्राय करून घ्यायची आपल्याला. हे बघा आता ते पूर्ण असं मोबाईलला धूर येतो त्याच्यामुळे हे बघा. आता ही आपल्याला चांगली परतून फ्राय करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता ही पेस्ट चांगली फ्राय झाली की त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 4 मोठे टोमॅटो आहेत त्याची मी पेस्ट केली आहे बघा एवढी, ती घालायची आहे. ती पण छानपैकी आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. बघा आता ही फ्राय झाल्यावर मला दाखवते. टोमॅटोची पेस्ट चांगली फ्राय झालेली आहे. त्याला चांगलं तेल सुटलं. आता त्याच्यामध्ये आपण घालूया. तुम्ही जसं तिखट खाता त्याप्रमाणे तिखट घालायचं. तर आमच्या घरात थोडं तिखट खातात त्यामुळे मी 1 आणि थोडा चमच आमच्या घरगुती तिखट मसाला आणि 1 ते 1.5 चमच काश्मीरी लाल पावडर ती कलरसाठी घातली. हे बघा कलरसाठी. तुमच्या घरात कसं तिखट खातात त्या हिशोबाने तुम्ही घाला. ते घातल्यावर चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे फ्राय झालं याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे त्याला तेल सुटतपर्यंत. हे बघा आता कुकरची शिटी पण वाफ दिली. आता आपण ते उघडतोय. हे बघा आता मटण हे बघा आपलं असं थोडंसं असं शिजलं, जास्त नाही. बघा तुम्हाला दाखवते मी. हे मटण आहे हे बघा थोडं बघा जास्त नाही, नॉर्मल असं थोडं जास्त नाही शिजून घ्यायचं ते मटण ना. आता आपल्याला पूर्ण इथं घालायचं. आपण पेस्ट केले ना त्याच्यामध्ये पूर्ण घालून घ्यायचं. बघा मटण घालून घेते. मटणाला थोडं पाणी सुटलं ते आपल्याला आटून घ्यायचं. हे बघा मटण घातलेलं आहे ते चांगलं परतून आपल्याला त्याच्यामध्ये मीठ नाही घालायचं, कारण आपण मटण शिजताना थोडं मीठ घातलं होतं आणि मसाल्यांमध्ये थोडं मीठ असतं. समजा आपण नंतर लागलं तर थोडं चवीला मीठ घालूया, पण आधीच मीठ घातलं तर कधी कधी खारट होऊ शकतो बिर्याणी. आता हे आपलं होतं आहे त्याच्यामध्ये आपण मोठे 2 चम्मच आहेत. आता हे दहीचे हे दही आहे ते घालते मी. मोठे चम्मच दही घालते. थोडं जास्त काढून करते. त्या दही घातलं ना ते चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला. आता ह्याचं पूर्ण पाणी आटून द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला तळलेला कांदा घालायचा आहे. बघा आता कांदा आपला हे बघा इथे कांदा तळून ठेवला आपला. हा कांदा आपला असा तळून गोल्डन ब्राऊन करायचा आहे आणि मग तो कांदा पण नंतर घालायचा आहे. आटून देते तोपर्यंत थोडी सुकी होईल आपली बिर्याणी. बघा आता हे मटणाचं पाणी आपलं बघा तुम्हाला दिसतं असं आटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता हे बघा आता थोडा कांदा ठेवून बाकीचा कांदा टाकून द्यायचा त्याच्यामध्ये. थोडा आपल्याला गार्निशसाठी ठेवायचा आहे. बघा आता हा कांदा आपण टाकून घेतला आहे तो चांगला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचा कांदा आपल्याला. बिर्याणी मसाला आहे बघा आता तुम्ही कोणत्या पण कंपनीचा घ्या. 1 किलोचा बिर्याणी मसाला पॅकेट घ्यायचा ते टाकायचं आणि एवढं छान असं ते पण परतून घ्यायचं. आता ह्याला एक वाफ काढून घ्यायची तुम्हाला. त्याच्यानंतर दम द्यायचा आहे. आपली बिर्याणी रेडी होईल. आता ही बिर्याणीला बघा चांगली सुकी पण झाली व्यवस्थित. आणि बघा आता याच्यामध्ये ना थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. त्याप्रमाणे थोडी हे बघा आपल्या अंदाजाप्रमाणे थोडा पुदिना घालायचा आहे बघा अंदाजाप्रमाणे. आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ह्याला दम द्यायचा. आता बिर्याणी आपली रेडी होईल. आता फक्त पीस व्यवस्थित लावून घ्यायचे. म्हणजे थोडं मीठ वगैरे टाकून बघायचं बरोबर आहे का. गॅस पूर्ण आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ आहेत ना थोडे थोडे सोडायचे. बघा आता ह्याच्यावरती आपल्याला घालायचं आहे थोडंसं कोथिंबीर. थोडी कोथिंबीर घालायची आपल्याला. थोडा पुदिना घालायचा. त्यानंतर आपण फ्राय केलेला थोडा कांदा ठेवला होता तो घालायचा आपण. हे बघा थोडासा घालून घ्यायचा आपण. हे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडा कलर घालून घ्यायचा, फूड कलर. हे बघा मी हा दुधामध्ये कलर भिजवलेला आहे. तुम्ही पाण्यात पण भिजू शकता असं काही नाही. बघा मी माझ्या अंदाजाप्रमाणे केलं आहे. आणि ह्याच्यात अजून घालायचं बघा साजूक तूप घालायचं. थोडं थोडं घालायचं चारी बाजूला. हे बघा त्याच्यामुळे पटकन दम लागतो बिर्याणीला आणि चांगली होती आपली बिर्याणी. हे बघा थोडं सगळीकडे घालून घ्यायचं थोडं थोडं. पेपर अवेलेबल असतील त्याच्याने असं पूर्णपणे त्याला कोटिंग करून टाकायचं बघा. असं झाकून घ्यायचं जेणेकरून वाफ बाहेर नाही गेली पाहिजे. आता माझ्याकडे पूर्ण अखंड पेपर नाही. माझ्याकडे असे कागद आहेत छोटे ठेवून हे बघा खाली असे पेपर लावले आणि त्याच्यावरती पूर्ण असं झाकण द्यायचं. झाकण देऊन तुमच्याकडे काय जड असेल ती वस्तू ठेवली. मी खलबत्ता ठेवते माझा हा आता. तुम्ही खलबत्ता ठेवला तुमच्याकडे काही जड असेल ते भांडं ठेवायचं. सर्वात पहिले आता आपल्याला गॅस बारीक हे उचलायचं आणि साईडला ठेवायचं आहे. त्याच्या खाली आपल्याला तवा ठेवायचा. बघा मी आता तवा ठेवते. गॅस फास्ट करायचा बघा. फास्ट करून त्याच्यावरती तवा ठेवायचा. हे बघा त्याच्यावरती आपला हा पातेला ठेवायचा. 15 मिनटं फास्ट गॅसवरती ठेवायचं आहे. 15 मिनटानंतर 10 मिनटं पूर्ण बारीक गॅसवर ठेवायची. आपली बिर्याणी रेडी होईल. आता झाली आपली बिर्याणी. आता मला दाखवते उघडून. हे बघा ओपन करून पेपर पकडायचे. बघा पेपर ओले झालेत म्हणजे झाले आपल्या आतमधलं. तर चेक करूया.
गॅस बंद करायचा आहे आपला. हे बघा बिर्याणीला चांगली वाफ आली आहे बघा. आणि बघा तांदूळ किती मोकळा मोकळा झाला आहे आपला. बिर्याणी छान झाली. आता मी मुलांना खायला देते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा आता आपली अशी बिर्याणी झाली आणि हे दोघं जण बसले आहेत खायला, टेस्ट करायला. टेस्ट करून सांगतील कशी झाली. सांग बाबड्या. छान आहे दीदी, कशी आहे? मस्त. पीस बघ बरोबर शिजले का, खाऊन बघ, खाऊन दाखव बाबड्या तो पीस. कशी झाली? छान झाली ना. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.